नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत मुन्शी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान कादंबरीच्या सफरीवर. भाग 22. याचे मागील भाग आपण पाहिले नसतील तर नक्की ऐका. इकडे गेले काही दिवस रायसाहेबांच्या कन्येच्या विवाहाबद्दलची बोलणी चालू होती. त्याचबरोबर इलेक्शन देखील तोंडावर येऊन ठेपली होती. पण या सगळ्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे त्यांना दिवाणी कोर्टात दावा दाखल करायचा होता. कोर्टाची फीस मुळी 50,000 होती. वरचा खर्च वेगळाच. रायसाहेबांचा मेहुणा मोटार अपघातात कालवश झाला होता. आपल्या रियासतीचा तो एकमेव स्वामी होता. रायसाहेब आपल्या कुमारपुत्राच्या वतीने त्याच्या रियासतीवर कब्जा मिळवण्यासाठी कायद्याचा आधार घेऊ इच्छित होते. त्यांच्या चुलत मेहुण्यांनी रियासतीवर कब्जा मिळवला होता व ते रायसाहेबांना काहीही देऊ इच्छित नव्हते. रायसाहेबांची खूप इच्छा होती की कोर्टाबाहेर तडजोड व्हावी. त्यांच्या चुलत मेहुण्यांनी योग्य ती रक्कम घेऊन या प्रकरणातून अंग काढून घ्यावं. अगदी रियासतीचा अर्धा हिस्सासुद्धा सोडायला ते तयार झाले होते. पण त्यांच्या मेहुण्यांनी कुठल्या तऱ्हेच्या तडजोडीला नकार दिला आणि काठीच्या जोरावर रियासतीत सारा वसूल करणं सुरू केलं. त्यामुळे रायसाहेबांना कोर्टात जाण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही. केस लढण्यात लाखो रुपयांचा खर्च होणार होता. वकिलाने खात्रीपूर्वक सांगितलं होतं की निर्णय त्यांच्याच बाजूने होणार. केससाठी लाखभर रुपये खर्च होणार हे खरं होतं. पण रियासतीचं उत्पन्न 20 लाखाहून कमी नव्हतं. अशी संधी कोण सोडणार? एकच गोष्ट कठीण होती. ही तीनही कामं अंगावर एकदम येऊन आदळली होती आणि कुठल्याही प्रकारे ती टाळणं शक्य नव्हतं. मुलगी 18 वर्षांची झाली होती. हातात पैसे नसल्याने केवळ तिचा विवाह लांबत चालला होता. खर्चाचा अंदाज लाखभर रुपयांचा होता. ज्यांच्यापाशी जायचे ते मोठ्या तोंडाने मोठी मागणी करत. पण अलीकडेच एक चांगली संधी त्यांच्याशी चालून आली होती. कुंवर दिग्विजय सिंह यांच्या पत्नीच्या भेटीला राजयक्ष्मा आला आणि त्यांना सोबत घेऊन गेला. कुंवरसाहेब आपलं उजाड झालेलं घर पुन्हा लवकरात लवकर बसवूत इच्छित होते. त्यामुळे सौदा सवलतीने ठरला. शिकाराची निघून जाऊ नये म्हणून रायसाहेबांना या मोसमात मुलीचं लग्न करून टाकायचं होतं. कुंवरसाहेब म्हणजे दुर्वासनांचं भांडार. दारू, गांजा, अफू, मदक, चरस अशी कोणतीही नशा नव्हती जी ते करत नव्हते. विषय वासना आणि भोगविलास तर धनिकांची शोभाच होती. जो विलास नसेल तो कसला आलाय धनिक. पण इतके सगळे दुर्गुण असूनही एक मोठा गुण त्यांच्यापाशी होता. ते अतिशय प्रतिभावंत होते. मोठे मोठे विद्वान अनेक बाबतीत त्यांची योग्यता मान्य करत होते. वर्चस्व कबूल करत होते. संगीत, नाट्यकला, हस्तरेषा, ज्योतिषयोग, लाठी, कुस्ती, नेमबाजी अशा अनेक कलात त्यांना जोड नव्हती. त्याचबरोबर ते निर्भीड आणि निर्भय होते. राष्ट्रीय आंदोलनासाठी सढळ हाताने मदत करत होते, अर्थात गुप्तपणे. अधिकाऱ्यांपासून ही गोष्ट लपून राहिलेली नव्हती. तरीही त्यांची प्रतिष्ठा मोठी होती. वर्षा 2 वर्षातून एकदा तरी गव्हर्नर त्यांच्या पाहुणचारासाठी जायचे. सध्या वय 30-32पेक्षा जास्त नव्हतं. स्वास्थ्य असं की एकटे एक बकरा पचवू शकत होते. रायसाहेबांनी विचार केला, अनायासे संधी चालून येत आहे. ते अजून सुतकातून मोकळे होत आहेत तोवर रायसाहेबांनी त्यांच्याशी बोलणं चालू केलं. कुंवरसाहेबांच्या दृष्टीने विवाह केवळ आपला प्रभाव, आपली शक्ती वाढवण्याचं साधन होतं. रायसाहेब कौन्सिलचे मेंबर होते. प्रभावशालीही होते. राष्ट्रीय संग्रामात आपल्या त्यागाचा परिचय देऊन श्रद्धापात्रही बनले होते. विवाह ठरण्यात कसलीही बाधा येणार नव्हती आणि तो ठरला. उरली इलेक्शन. इलेक्शन म्हणजे सोन्याचा हंस. तो न गिळता येत होता न ओकता. आतापर्यंत ते 2 वेळा निवडून आले होते. दोन्ही वेळा लाखालाखाची चपराक बसली होती. पण यावेळी राजासाहेब त्या भागातून उभे होते आणि दवंडी पिटून घोषणा करत होते की प्रत्येक मतदाराला 1000 रुपये द्यावे लागले तरी चालतील. 50,000चा ऐवज मातीमोल झाला तरी चालेल. पण रायसाहेबांना कौन्सिलमध्ये जाऊ देणार नाही. अधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्याचं आश्वासनही दिलं होतं. रायसाहेब विचारी होते. आपला नफा नुकसान त्यांना कळत होतं. पण राजपूत होते. अगदी दुपट्यात असल्यापासून रईस होते. कुणी आव्हान दिल्यानंतर
ते मैदानातून कसे हटणार? जर राजा प्रतापसिंह त्यांना म्हणाले असते की रायसाहेब, आपण 2 वेळा काउन्सिलमध्ये गेला आहात, यावेळी मला जाऊ द्या, तर रायसाहेबांनी त्याचं स्वागतच केलं असतं. काउन्सिलचा मोह आता त्यांना नव्हता. पण एकदा आव्हान दिल्यानंतर शड्डू ठोकण्याशिवाय त्यांच्यापाशी दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. आणखी एक गुपित गोष्ट होती. मिस्टर तंखांनी त्यांना सल्ला दिला होता, आपण निवडणुकीला उभे राहा. मागाहून राजेसाहेबांकडून 1 लाख रुपये घेऊन आपलं नाव मागे घ्या. त्यांनी हेही सांगितलं की राजेसाहेब रायसाहेबांना पराभूत करण्याचा गौरव सोडू इच्छित नाहीत आणि त्यांचं मुख्य कारण हे आहे की रायसाहेबांच्या मुलीचं लग्न कुंवरसाहेबांशी ठरणं. दोन्ही प्रभावशाली घराण्यांचा संबंध आपल्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने ते हानिकारक समजत होते. इकडे रायसाहेबांना आपल्या सासरवडीची इस्टेट मिळण्याची आशा होती. राजासाहेबांच्या मनाला हा काटा तीक्ष्णपणे टोचत होता. ती इस्टेट मिळण्याची आशा होती. ती इस्टेट जर रायसाहेबांना मिळाली आणि कायदा रायसाहेबांच्या बाजूने होता, तर राजासाहेबांचा आणखी एक प्रतिस्पर्धी तयार होईल. त्यामुळे त्यांना वाटत होतं रायसाहेबांना तुडवावं आणि त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवावी. बिचारे रायसाहेब मोठ्या संकटात सापडले होते. त्यांना वाटू लागलं होतं आपला स्वार्थ साधण्यासाठी मिस्टर तंखांनी त्यांना धोका दिला आहे. त्यांना बातमी कळली होती की तंखा राजासाहेबांचे अगदी चरणदास झाले आहेत. ही बातमी म्हणजे रायसाहेबांच्या घावावर मीठ होतं. त्यांनी अनेक वेळा तंखांना बोलावलं होतं, पण तंखा एकतर घरात भेटत नव्हते आणि घरी येण्याचं कबूल करून विसरत होते. अखेर ते स्वतःच त्यांच्या घरी गेले. नशिबाने मिस्टर तंखा घरी होते, पण रायसाहेबांना त्यांची वाट तासभर बघावी लागली. हे तेच तंखा जे कधी रायसाहेबांच्या घरी हजेरी लावत होते, आज इतके मिजाजखोर झालेत. मनातल्या मनात तडफडत बसले होते. मिस्टर तंखा सजून सवरून ओठात सिगारेट दाबत खोलीत आले आणि रायसाहेबांशी हस्तांदोलन करू लागले. आणि रायसाहेबांनी बॉम्बगोळा डागला, मी तासभर इथे बसलो आहे आणि आपण येतो येतो म्हणत आता येताय. मीही माझी बेइज्जती समजतो. मिस्टर तंखा एका सोफ्यावर बसले. निश्चिंत भावाने धूर उडवत म्हणाले, मला याबद्दल खेद वाटतो. एका महत्त्वाच्या कामामध्ये गुंतलो होतो. आपण फोन करून वेळ ठरवून घेऊन यायला हवं होतं. आगीत तूप पडलं, पण रायसाहेबांनी आपला राग आवरला. ते काही भांडण करण्यासाठी आले नव्हते. अपमान घेऊन टाकायचीच ही वेळ होती. म्हणाले, चूक झाली खरी. आजकाल आपल्याला फारच कमी फुरसत असते. खरं आहे, नाहीतर मी अवश्य आलो असतो. मी त्याबद्दल आपल्याला विचारायला आलो आहे. तडजोडीची काहीच आशा दिसत नाही. तिकडे लढाईची जोरात तयारी सुरू आहे. राजासाहेब तर आपल्याला माहीतच आहेत, ते म्हणजे झंझावातच आहेत. अगदी लहरी आणि नादिष्ट. कुठली ना कुठली लहर त्यांच्यावर स्वार असते. आजकाल हीच धून आहे की रायसाहेबांना खाली बघायला लावेन आणि एकदा ही धून त्यांच्यावर स्वार झाली तर कुणाचंच म्हणून ऐकत नाहीत. मग किती का नुकसान होईना. मग आपण असं कसं म्हणालात की आपण काही तडजोड होण्याच्या दृष्टीने मध्यस्थी कराल? माझ्याकडून जेवढं करणं शक्य होतं तेवढं मी केलं. त्यापेक्षा जास्त मी काही करू शकणार होतो. जर कुणी व्यक्ती आपले 2-4 लाख फुंकून टाकायला बसला असेल तर त्याच्यापुढे माझं काय चालणार? रायसाहेब आता आपला राग आवरू शकले नाहीत. विशेषतः त्या 2-4 लाखांपैकी 10-20 हजार आपल्या हाती लागण्याची आशा असेल तेव्हा तर आपलं मुळीच चालणार नाही. मिस्टर तंखा तरी थोडेच दमणार. ते म्हणाले, रायसाहेब सगळं साफ बोलायला लावू नका. इथे मी संन्यासी नाही की आपण सगळेच काही ना काही कमवायला निघालो आहोत. डोळ्यांचे आंधळे नि गाठीचे श्रीमंत यांचा शोध जितका आपण घेतो तितकाच मीही घेतो. आपल्यापुढे उभं राहण्याचा प्रस्ताव मी मांडला. आपणही 1 लाख रुपयाच्या लोभाने उभे राहिलात. आपली युक्ती सफल झाली असती तर आपण 1 लाखाचे स्वामी झाला असतात. एक पै देखील कर्ज न घेता कुंवरसाहेबांशी संबंध झाला असता. दावा देखील दाखल झाला असता. पण आपल्या दुर्भाग्याने ती चाल यशस्वी झाली नाही. आपली स्थितीच भाकड गाईसारखी झाली तर मला काय मिळणार? झक मारत मी त्यांची शेपूट पकडली. कशी का असेना, हे वैतरणी तर पार करायला हवी. रायसाहेबांना असा आवेश येत होता, वाटत होतं या दुष्टाला गोळी मारावी. या बदमाशानेच हिरव्यागार भाजीपाल्याचं प्रलोभन दाखवून उभं केलं होतं आणि आता आपलं समर्थन करतोय.
पाठीला धूळ नाही कधी लागू देत. पण काय करणार, परिस्थिती तोंड बंद करायला भाग पाडते आहे. मग आता आपल्याला काही करणं शक्य नाहीच तर तसंच समजा. मी 50,000वर ही तडजोड करायला तयार आहे. राजासाहेब ऐकणार नाहीत. 25,000 तरी तयार होतील, काही आशा नाही. त्यांनी सरळ सरळ सांगितलं आहे. ते म्हणालेत की तुम्ही म्हणताय. आपण मला खोटं ठरवताय. रायसाहेब विनम्र स्वरात म्हणाले. मी आपल्याला खोटं म्हणत नाही, पण एवढं नक्की म्हणतो की आपली इच्छा असती तर हा मामला ठीक झाला असता. म्हणजे आपल्याला वाटतं मी तडजोड होऊ दिली नाही. नाही, मला तसं म्हणायचं नाही. मी एवढंच म्हणतो, आपल्या मनात असतं तर काम झालं असतं आणि मी या भानगडीतच पडलो नसतो. मिस्टर तनखा घड्याळाकडे पाहून म्हणाले. रायसाहेब, मी स्पष्टच बोलावं अशी तुमची इच्छा असेल तर ऐका. आपण 10,000चा चेक माझ्या हातात ठेवला असतात तर आज आपण निश्चिंतपणे 1,00,000चे स्वामी झाला असतात. आपल्याला रायसाहेबांकडून रुपये मिळाले असते तर आपण माझ्या हातावर 1,000-2,000 टेकवले असते. मी देखील काही कच्च्या गोळ्यांनी खेळलो नाही. आपण राजासाहेबांकडून पैसे घेऊन आपल्या तिजोरीत ठेवले असते आणि मला अंगठा दाखवला असतात. मग मी आपलं काय करू शकलो असतो? काही फिर्याद तर करू शकलो नसतो. रायसाहेब घायाळ नेत्रांनी बघत म्हणाले. आपण मला बेईमान समजता? तनखा खुर्चीवरून उठत म्हणाले. याला बेईमानी कोण समजतं? आजकाल याला चतुराई म्हणतात. दुसऱ्याला कसं गाढव बनवता येईल हीच सफल होण्याची नीती आहे आणि आपण याचे आचार्य आहात. रायसाहेबांनी मुठी आवळत म्हटलं. मी? होय, आपण. पहिल्या इलेक्शनच्या वेळी मी जीव टाकून आपल्याला मदत केली होती. आपण मोठ्या मुश्किलीने मला रडत कुडत 500 रुपये दिलेत. दुसऱ्या निवडणुकीच्या नंतर मला एक तुटकी फुटकी गंजकी कार दिली आणि आपला गळा सोडवलात. दुधाने तोंड भाजलं की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो. ते खोलीतून बाहेर पडले आणि कार काढायला सांगितली. रायसाहेबांचं रक्त उकळत होतं. असभ्यपणाची अगदी हद्द झाली होती. एकतर तासभर वाट बघायला लावली होती आणि नंतर इतक्या बेमुरवतखोरपणे बोलले होते. जबरदस्तीने घराबाहेर काढत होते. मिस्टर तनखांना आपण थप्पड मारू शकू याची त्यांना खात्री असती तर त्यांनी मुळीच गय केली नसती. पण तनखा अंगापिंडाने त्यांच्यापेक्षा उजवे होते. जेव्हा मिस्टर तनखांनी हॉर्न वाजवला तेव्हा तेही बाहेर येऊन आपल्या कारमध्ये बसले आणि थेट मिस्टर खन्नांकडे पोहोचले. 9 वाजले होते, पण मिस्टर खन्ना अजूनही साखर झोपेचा आनंद घेत होते. रात्री 2 पूर्वी ते कधी झोपत नसत, त्यामुळे 9 वाजेपर्यंत झोपणं स्वाभाविक होतं. रायसाहेबांना अर्धा तास बसावं लागलं. 9:30 वाजता कुठे खन्नासाहेब हसत हसत बाहेर आले. रायसाहेब जरा रागानेच म्हणाले. अच्छा, आता सरकार स्वारीची झोप झाली. 9:30 वाजले. भरपूर पैसे साठवले आहेत ना, म्हणून ही बेफिकिरी आहे. माझ्यासारखे तालुकेदार असता तर आपल्याला देखील कोणाच्या ना कोणाच्या दाराशी उभं राहावं लागलं असतं. मिस्टर खन्नांनी सिगरेट केस त्यांच्यापुढे करत प्रसन्नपणे म्हटलं. रात्री झोपायला जरा उशीर झाला. आता यावेळी आपण कुठून येत आहे? रायसाहेबांनी थोडक्यात आपल्या साऱ्या अडचणी सांगितल्या. मनातल्या मनात ते खन्नांना शिव्या देत होते. खन्ना त्यांचे 6 अध्यायी असूनही सदैव त्यांना कसं फसवावं या विचारात घडलेले असायचे. तोंडावर मात्र त्यांनी त्यांची खुशामतच केली. खन्नांनी असा काही चेहरा केला जणू काही त्यांना त्यांची खूप काळजी वाटते आहे. माझा तर सल्ला आहे की आपण इलेक्शनला गोळी मारा आणि आपल्या मेहुण्यांवर दावा दाखल करायच्या मागे लागा. लग्न म्हणजे काय, 3 दिवसांचा तमाशा. त्याची काही इतकी काळजी करण्याचं कारण नाही. कुंवरसाहेब माझे दोस्त आहेत. देण्याघेण्याचा प्रश्न येणार नाही. रायसाहेब काहीसे उपरुदाने म्हणाले. मिस्टर खन्ना, आपण विसरताय, मी बँकर नाही, जमीनदार आहे. कुंवरसाहेब हुंडा मागत नाहीत. त्यांना ईश्वराने सगळं दिलं आहे. पण आपल्याला हेही माहीत आहे की मला एक मुलगी आहे आणि तिची आई आता हयात नाही. ती जिवंत असती तर सगळं घर लुटून देऊनही तिला समाधान झालं नसतं. तेव्हा कदाचित मीच तिला हात राखून खर्च कर असं म्हटलं असतं. पण आता मी तिची आई आहे आणि बापही. माझ्या काळजातलं रक्त द्यायची वेळ आली तरी मी ते खुशीने देईन. या विधुर जीवनात अपत्य प्रेमातच मी आत्म्याची तहान भागवली आहे. 2 मुलांच्या प्रेमातच आपल्या पत्नीव्रताचं पालन केलं आहे.
या शुभप्रसंगी माझ्या मनाची स्वप्न पूर्ण न करणं माझ्यासाठी अशक्य आहे. मी आपलं म्हणणं समजू शकतो, पण ज्याला मी माझ्या पत्नीचा आदेश समजतो त्या मनाला मी नाही समजावू शकत. आता इलेक्शनबद्दल म्हणाल तर त्या मैदानातून पळ काढणं मला शक्य नाही. मला माहीत आहे मी जिंकणार नाही. राजासाहेबांशी माझी कुठली बरोबरी व्हायला. पण राजासाहेबांना एवढं निश्चितच दाखवेन की अमरपाल सिंह म्हणजे काही मऊ मुलायम चारा नाही. आणि दावा दाखल करण्याबद्दल काय, त्यावरच तर सारी मदार आहे. आता आपणच सांगा, आपण माझी काय मदत करू शकाल? याबाबत माझ्या डायरेक्टरांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला माहितीच आहे. राजासाहेबसुद्धा आमचे एक डायरेक्टर आहेत, हेही आपल्याला माहीत आहे. मागचे पैसे वसूल व्हावेत म्हणून वारंवार ताकीद दिली जाते, तगादा लावला जातो आहे. त्यामुळे नवीन एखादं प्रकरण होणं शक्य दिसत नाही. रायसाहेब चेहरा पाडून म्हणाले, आपण माझा डोंगा बुडवून टाकणार मिस्टर खन्ना. माझ्याजवळ माझं स्वतःचं म्हणून जे आहे ते आपलंच आहे. पण बँकेच्या बाबतीत माझ्या स्वामींच्या आदेशाचंच मला पालन करायला हवं. ती इस्टेट हाती आली आणि तशी ती येणार याबद्दल मला खात्री आहे. तर आपली पै आणि पै मी चुकती करेन. आपण यावेळी किती पाण्यात आहात सांगू शकाल? रायसाहेब चाचरत म्हणाले, 5-6 लाख असतील, कदाचित कमीच असतील. खन्ना अविश्वासाने म्हणाले, एकतर आपल्याला नीट आठवत नाही किंवा मग आपण काहीतरी लपवत आहात. रायसाहेब जोरात म्हणाले, नाही, मुळीच नाही. मी काहीही लपवलेलं नाही व विसरलोही नाही. माझी इस्टेट यावेळी कमीत कमी 50 लाखांची आहे आणि सासूरवाडीची इस्टेटसुद्धा यापेक्षा कमी नाही. इतक्या मोठ्या संपत्तीवर 10-5 लाखाचा बोजा म्हणजे जवळजवळ नसल्यासारखाच आहे. पण तुमच्या सासूरवाडीच्या मालमत्तेवर कर्ज नाही असं तुम्ही छातीठोकपणे कसं म्हणू शकता? जिथपर्यंत मला माहीत आहे त्या आधारे म्हणू शकतो की त्या मालमत्तेला कसलाही डाग नाही. आणि मला अशी माहिती कळली आहे की त्या मालमत्तेवरही 10 लाखांपेक्षा कमी बोजा नाही. आपल्या मालमत्तेवरही माझ्या माहितीप्रमाणे 10 लाखांपेक्षा कमी देणं नाही आहे आणि मालमत्ताही 50 लाखाची नाही, मोठ्या मुश्किलीने 25 लाखाची असेल. अशा परिस्थितीत कुठलीही बँक आपल्याला कर्ज देणार नाही. असं समजा की आपण ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहात. एक हलकीशी ठोकर आपल्याला पाताळ्यापर्यंत पोहोचवू शकते. आपल्याला या स्थितीत खूप सांभाळून चालायला हवं. हे सगळं मला माहीत आहे मित्रा, त्यांचा हात धरत रायसाहेब म्हणाले. पण जीवनाची ट्रॅजेडी हीच तर आहे की आपला आत्मा जे काम करू इच्छित नाही तेच काम करावं लागावं. या प्रसंगी आपण माझ्यासाठी कमीत कमी 2 लाखांची व्यवस्था करा. खन्नाने दीर्घ श्वास घेत म्हटलं, माय गॉड, 2 लाख? अगदी अशक्य. मी तुमच्या दाराशी डोकं आपटून जीव देईन खन्ना. तुमच्या भरवशावरच मी सगळे कार्यक्रम ठरवले आहेत. तुम्ही निराश केलं तर मला जहर खावं लागेल. मी सूर्यप्रतापसिंहाच्या समोर गुडघे टेकू शकत नाही. मुलीचा विवाह 2-4 महिने लांबणीवर टाकता येईल. दावा दाखल करायला अजून थोडा अवधी आहे. पण इलेक्शन डोक्यावर आलं आहे आणि मला सगळ्यात जास्त काळजी तीच आहे. खन्नाने चकित होऊन म्हटलं, आपण इलेक्शनसाठी 2 लाख रुपये खर्च करणार? इलेक्शनचा प्रश्न नाही, हा इज्जतीचा प्रश्न आहे. आपल्या दृष्टीने माझी इज्जत 2 लाखांची सुद्धा नाही. माझी सगळी मालमत्ता विकली गेली तरी मला दुःख नाही. पण सूर्यप्रतापसिंहला मी सहजपणे विजय मिळवू देणार नाही. खन्नाने मिनिटभर सिगरेटचा धूर सोडला. मग म्हटलं, बँकेची जी स्थिती आहे ती मी आपल्यापुढे ठेवली. बँकेने सवलत मिळावी म्हणून मी प्रयत्न करीन. पण बिझनेस म्हणजे बिझनेस हे आपण जाणताच. यात माझं कमिशन काय असेल? मला आपल्यासाठी खास शिफारस करावी लागेल. रायसाहेबांचा अन्य डायरेक्टरवर किती प्रभाव आहे हे आपण जाणताच. त्यांच्या विरुद्ध मला गटबंदी करावी लागेल. असं समजा की माझ्या जबाबदारीवरच हे प्रकरण होऊ शकेल. रायसाहेबांचा चेहरा उतरला. खन्ना त्यांचे अतरंग मित्र होते. एकत्र शिकणारे, एकत्र उडबस करणारे आणि त्यांच्याकडून कमिशनची आशा ठेवत होते. इतके बेमुरवत ते उदासपणे म्हणाले, आपली जशी इच्छा असेल तसं, पण मी आपल्याला भाऊ समजतो. खन्ना कृतज्ञ भाव दर्शवत म्हणाले, ही आपली कृपा आहे.
मी सुद्धा आपल्याला सदैव माझा मोठा भाऊच समजत आलो आहे. आपल्यापासून कधीच काही लपवून ठेवलं नाही. पण व्यापार हे वेगळं क्षेत्र आहे. इथे कुणी कुणाचा दोस्त नाही की कुणी कुणाचा भाऊ नाही. जसं भावाच्या नात्याने मी आपल्याला असं नाही म्हणू शकत की इतरांपेक्षा मला जास्त कमिशन द्या, तसंच आपण कमिशनच्या बाबतीत सवलतीचा आग्रह धरता कामा नये. मी आपल्याला खात्री देतो की जितकी सवलत मी आपल्याला देऊ शकेन तेवढी देईन. उद्या आपण कार्यालयात या आणि कागदपत्र करा. बस, बिझनेस समाप्त. थोड्या वेळाने खन्ना म्हणाले, आपल्याला माहीत आहे का, मेहता साहेब सध्या मालतीमध्ये इतके गुंतले आहेत. सगळी फिलॉसॉफी संपली. दिवसातून 1-2दा तरी जाऊन हजेरी देतात आणि संध्याकाळी दोघेही एकत्र फेरफटका मारायला बाहेर पडतात. मी मात्र मालतीच्या दाराशी कधीच गेलो नाही. कदाचित त्याचीच कसर काढते आहे. कधी मिस्टर खन्नांशिवाय तिचं पानसुद्धा हलत नव्हतं. आता मला पाहून तोंड फिरवते. मी खास तिच्यासाठी फ्रान्समधून मनगटी घड्याळ मागवलं होतं. मोठ्या उत्साहाने घेऊन गेलो, पण घेतलं नाही. काल मेव्याची करंडी पाठवली होती. काश्मीरहून मागवली होती, परत केली. मला खरोखरच आश्चर्य वाटतं, माणूस इतक्या लवकर कसा बदलतो. रायसाहेब मनातल्या मनात हे ऐकून खुश झाले, पण सहानुभूती दाखवत म्हणाले, जरी असं मान्य केलं की मेहतांवर तिचं प्रेम बसलं आहे, तरी व्यवहार तोडायचं काही कारण नाही. खन्ना व्यतीत स्वरात म्हणाले, त्याचंच तर वाईट वाटतं. मला पहिल्यापासूनच माहीत होतं की ती माझ्या हाती येणार नाही. मी खरंच सांगतो, मालतीचं माझ्यावर प्रेम असेल असा ग्रह मी कधीच करून घेतला नाही. मी केवळ तिच्या रूपाचा पुजारी आहे. तिच्यासाठी मी माझे हजारो रुपये बर्बाद केले. कितीतरी दिवस झाले मी गोविंदीशी मोकळेपणाने बोललो देखील नाही. तिची सेवा, स्नेह, त्याग या साऱ्याबद्दल मनात अजीर्ण झालेल्याला मोहनभोगाबद्दल जशी काही अरुची निर्माण होते तशी अरुची निर्माण झाली होती. मदारी माकडाला नाचवतो तशी ती मला नाचवत होती आणि मी खुशीने नाचत होतो. आता ती माझ्याशी सौजन्याने वागूही शकत नाही. पण तुम्हाला सांगतो, मी गप्प बसणार नाही. तिची कागदपत्रं माझ्यापाशी सुरक्षित आहेत. मी तिच्याकडून एक पै वसूल करेन आणि डॉक्टर मेहतांना तर मी लखनौच्या बाहेर काढल्याशिवाय दम खाणार नाही. त्यांना इथे राहणं अशक्य करून टाकेन. अगदी त्याचवेळी गाडीचा हॉर्न वाजल्याचा आवाज आला आणि क्षणभरातच मेहता पुढे येऊन उभे राहिले. गोरेपान, निरोगीपणाची लालिमा गालावर विलसत असलेली, लांब कुर्ता, चुडीदार पायजमा, सोनेरी चष्मा, सौम्यतेची देवता असावी तसे दिसत होते. खन्ना उठले. त्यांच्याशी हातमिळवणी करत म्हणाले, या मिस्टर मेहता, आपल्याबद्दलच बोलणं चाललं होतं. मेहतांनी दोघांशी हस्तांदोलन करत म्हटलं, अगदी चांगल्या वेळी घरातून बाहेर पडलो. आपणा दोघा साहेबांची एकाच जागी गाठ पडली. आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल की इथे महिलांसाठी एक व्यायामशाळा उघडण्याचा प्रयत्न चालू आहे. मिस मालती त्या कमिटीचे अध्यक्ष आहे. असा अंदाज आहे शाळा उघडण्यासाठी सुमारे 2 लाख तरी खर्च येईल. आपल्या गावात त्याची किती गरज आहे हे माझ्यापेक्षा आपण जाणता. मला असं वाटतं की आपणा दोघांची नावं सर्वात वरती असावीत. मिस मालती स्वतः येणार होती, पण तिच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्याने येऊ शकली नाही. त्यांनी देणगीदारांची यादी रायसाहेबांच्या हातात ठेवली. पहिलं नाव सूर्यप्रतापसिंह यांचं होतं आणि त्यापुढे 5,000 रुपयांचा आकडा लिहिलेला होता. त्यापाठोपाठ कुंवर दिग्विजयसिंहाचे 3,000 रुपये होते. त्यानंतर अनेकांची नावे होती. रकमा ओढ्या किंवा यापेक्षा कमी होत्या. मालतीने 500 रुपये दिले होते आणि मेहतांनी 1,000. रायसाहेबांनी हतप्रभ होत म्हटलं, 40,000 रुपये तर आपण मिळवलेतच. मेहता गर्वाने म्हणाले, आपल्या दयेमुळेच हे शक्य झालं आहे. हे केवळ 3 तासांचे परिश्रम आहेत. राजा सूर्यप्रतापसिंह यांनी क्वचितच कुठे सार्वजनिक कार्यात भाग घेतला असेल, पण आज त्यांनी काहीच न विचारता न ऐकता चेक दिला. देशात जागृती आहे. लोक कोणत्याही शुभ कार्यासाठी सहयोग द्यायला तयार आहेत. केवळ त्यांना विश्वास वाटला पाहिजे की त्यांच्या दानाचा सदुपयोग होईल. मिस्टर खन्ना, मला आपल्याबाबत खूप आशा आहे. खन्ना उपेक्षेने म्हणाले, आज त्या फालतू गोष्टीचा मला तिटकारा आहे. पश्चिमेची गुलामी करता करता आपण कुठे पोहोचाल कुणास ठाऊक. महिलांना घराबद्दल आवड निर्माण होते आहे. व्यायामाची धून त्यांच्या डोक्यावर स्वार झाली तर त्यांची अवस्था न घरका न घाटका अशी होईल.
जर त्यांनी घरातली कामं केलं तर त्यांना कुठल्याच वेगळ्या व्यायामाची गरज उरणार नाही. ज्या घरातलं कुठलंच काम करत नाहीत आणि केवळ भोगविलासच गर्क आहेत, त्यांच्या व्यायामासाठी देणगी देणं मी अधर्म समजतो. मेहता मुळीच निराश झाले नाहीत. म्हणाले, अशा स्थितीत मी आपल्याला काही मागणार नाही. ज्या गोष्टीवर आपला विश्वासच नाही त्याला मदत करणं हाच खरा अधर्म आहे. रायसाहेब, आपण मिस्टर खन्नांशी सहमत नाही ना? रायसाहेब घोर चिंतेत बुडून गेले होते. सूर्यप्रतापांच्या 5,000 त्यांना हतप्रभ केलं होतं. चमकून म्हणाले, आपण मला काही म्हणालात? मी म्हटलं, या कार्यात मदत करणं आपण अधर्म समजत नाही ना? जे काम आपण हाती घेतलं आहे ते धर्माचं की अधर्माचं याची पर्वा मी करत नाही. मला वाटतं आपण स्वतः विचार करावा आणि हे काम समाजाच्या दृष्टीने उपयुक्त आहे असं आपल्याला वाटलं तरच आपण देणगी द्यावी. मिस्टर खन्नांची नीती मला आवडली. खन्ना म्हणाले, मी स्पष्ट बोलतो आणि त्यामुळेच मी बदनाम आहे. रायसाहेब क्षीणपणे हसले. माझ्यात विचार करण्याची शक्तीच नाही. सज्जनांच्या मागे चालणं मी माझा धर्म मानतो. आपण जे म्हणाल ते लिहितो. मग काहीतरी चांगली रक्कम लिहा, जशी आपली इच्छा. मग 2,000पेक्षा कमी रक्कम आपण नक्कीच लिहिणार नाही. आपल्या दृष्टीने माझी हीच योग्यता आहे. त्यांनी लेखणी उचलली आणि आपलं नाव लिहून त्याच्यापुढे 5,000 लिहिले. मेहतांनी रायसाहेबांच्या हातातून यादी घेतली, पण त्यांना इतकी ग्लानी आली की रायसाहेबांना धन्यवाद द्यायलाही ती विसरले. रायसाहेबांना देणगीची यादी दाखवून आपण मोठा अनर्थ केला हा काटा त्यांना व्यथित करत राहिला. मिस्टर खन्नांनी रायसाहेबांकडे दया आणि उपहासाच्या दृष्टीने पाहिले. जणू त्यांना म्हणायचं होतं, तुम्ही अगदीच गाढव आहात. मेहतांनी एकदम रायसाहेबांना आलिंगन दिलं आणि म्हणाले, 3 चीअर्स फॉर रायसाहेब, हिप हिप हुर्रे. खन्ना खजील होत म्हणाले, हे लोक राजे महाराजे आहेत. असल्या कामात त्यांनी दान द्यायचं नाही तर कोणी द्यायचं? मेहता म्हणाले, आपल्याला तर मी राजांचे राजे समजतो. त्यांचे महाल कोठ्या आपल्या हातात आहेत. रायसाहेब प्रसन्न झाले. म्हणाले, आपण अगदी मार्मिक बोललात मेहता. आम्ही केवळ नावाचे राजे, खरे राजे तर आमचे बँकर आहेत. मेहतांनी खन्नांच्या खुशामतीकडे दुर्लक्ष करत म्हटलं, माझी आपल्याबद्दल कोणतीच तक्रार नाही. आता आपण या कामात सहभागी होऊ इच्छित नाही, ठीक आहे, पण कधी ना कधी जरूर याल. लक्ष्मीपतींमुळेच तर आमच्या मोठ्या मोठ्या संस्था चालतात. गेली 2-3 वर्ष राष्ट्रीय आंदोलन मोठ्या धामधुमीत पुन्हा चालवलं. इतक्या धर्मशाळा आणि पाठशाळा कोणी बनवतं? आजच्या जगाचं शासन सूत्र बँकराच्या हातात आहे. सरकार त्यांच्या हातातलं खेळणं आहे. मी देखील आपल्या बाबतीत निराश नाही. जी व्यक्ती राष्ट्रासाठी जेलमध्ये जाऊ शकते तिच्यासाठी 2-4 हजार खर्च करणं काही मोठीशी गोष्ट नाही. आम्ही ठरवलं आहे की या व्यायामशाळेच्या पायाचा दगड गोविंदी देवींच्या हस्ते ठेवायचा. आम्ही दोघे लवकरच गव्हर्नर साहेबांना भेटायला जाऊ. मला खात्री आहे की त्यांची मदत आम्हाला मिळेलच. लेडी विल्सनला महिला आंदोलनाबद्दल किती प्रेम आहे हे आपण जाणताच. राजासाहेब आणि अन्य सज्जनांचीही इच्छा होती की पायाचा दगड लेडी विल्सनच्या हस्ते ठेवला जावा. पण नंतर असं नक्की करण्यात आलं की हे शुभकार्य आपल्याच एखाद्या बहिणीच्या हस्ते पार पडलं जावं. आपण या प्रसंगी उपस्थित तरी राहाल ना? खन्ना उपहासाने म्हणाले, लॉर्ड विल्सन येणार असतील तर तिथे मी हजर असणंही जरुरीचं आहे. अशा तऱ्हेने अनेक धनिकांना आपण जाळ्यात ओढणार. आपल्याला अशा खूप युक्त्या सुचतात आणि आमचे धनिक देखील त्याच लायकीचे आहेत. त्यांना मूर्ख बनवूनच फसवता येतं. जेव्हा धन गरजेपेक्षा जास्त होतं तेव्हा ते बाहेर पडण्याचा मार्ग शोधतं. असं बाहेर पडलं नाही तर जुगारात जाईल, घोड्यांच्या शर्यतीत जाईल, दगडमातीत जाईल किंवा मग भोगविलासात जाईल. 11 वाजायला आले होते. खन्नांची कार्यालयात जायची वेळ झाली होती. मेहता निघून गेले होते. रायसाहेब देखील उठले, पण खन्नांनी त्यांचा हात धरून ठेवत बसवून घेतलं. बघितलं ना, मेहतांनी मला अशा तऱ्हेने कोंडीत पकडलं आहे की निघून जाण्यासाठी वाटच उरली नाही. गोविंदीकडून पायाचा दगड ठेवून घेणार म्हणे. अशा स्थितीत मी बाजूला राहणं हास्यास्पद दिसेल की नाही? गोविंदी कशी तयार झाली हेच मला कळत नाही आणि मालती तिला कशी सहन करते हे समजणं तर आणखीनच कठीण आहे. आपल्याला काय वाटतं, यात काही रहस्य असेल की नाही? रायसाहेबांनी आत्मीयता दर्शवत म्हटलं.
अशा मामल्यांमध्ये स्त्रियांनी नेहमी पुरुषांचा सल्ला घ्यायला हवा. खन्नांनी रायसाहेबांकडे कृतज्ञतेच्या दृष्टीने पाहिले. अशाच गोष्टीमुळे गोविंदीचं आणि माझं बिनसतं. यावर लोक मलाच वाईट म्हणतात. आपणच विचार करा, या गोष्टींना माझ्या दृष्टीने काही अर्थ आहे का? ज्यांच्याजवळ जास्तीचे पैसे आहेत त्यांनी यात पडावं. ज्यांच्याजवळ फालतू पैसा आहे, वेळ आहे आणि नाव होण्याची लालसा आहे त्यांनी यात पडावं. असं होणार आहे बघा. कुणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी असे 3-4 जण होतील. ऑफिसरांना मेजबानी देतील, त्यांचे कृपापात्र बनतील आणि विद्यापीठातील मुलींना जमा करून स्वच्छंदपणे मौजमजा करतील. व्यायाम हे दाखवण्याचे दात आहेत. झालं. अशा संस्थांमधून नेहमी असंच होतं आणि असंच होणार. मूर्ख ठरणार आम्ही आणि स्वतःला धनिक समजणारे आमचे भाऊ, आणि हे सगळं होतं आहे गोविंदीमुळे. ते एकदा खुर्चीवरून उठले, पुन्हा बसले. गोविंदीबद्दलचा त्यांचा संताप अतिशय वाढत चालला होता. दोन्ही हातांनी आपलं डोकं धरत म्हणाले, मला कळतच नाही मी काय करायला हवं. रायसाहेब आपला ठाकुरी पेच लढवत म्हणाले, तुम्ही गोविंदी देवींना स्पष्ट सांगा. त्यांनी मेहतांना नकाराचं पत्र लिहावं. संपलं. मी माझ्या प्रतिस्पर्ध्याशी लागलेल्या स्पर्धेमुळे अडकलो आहे. तुम्हाला अडकायचं काहीच कारण नाही. खन्नांनी क्षणभर या गोष्टीवर विचार केला आणि म्हणाले, छे, इतकी सोपी नाही ही गोष्ट. लेडी विल्सनशी याबाबत बोलणं झालेलं असणार. सगळ्या शहरात बातमी पसरलेली असणार. कदाचित आज पेपरलासुद्धा बातमी जाईल. हे सगळं मालतीचं कारस्थान आहे. मला असहाय्य करण्याचा एक नवा मार्ग तिने शोधून काढला आहे. तसंच वाटतंय खरं. ती मला अपमानित करू इच्छिते. आपण शिलान्यासाच्या 1 दिवस आधी कुठेतरी बाहेरगावी जा. मुश्किल आहे रायसाहेब. कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्या दिवशी मला जुलाब झाले तरी मला तिथे जायलाच हवं. रायसाहेब मनोमनी आशा बाळगत दुसऱ्या दिवशी परत येण्याविषयी सांगून निघून गेले. रायसाहेब निघून जाता क्षणी आज जाऊन खन्नांनी गोविंदीला फैलावर घेतलं. तू या व्यायामशाळेचा दगड ठेवण्याची कामगिरी का स्वीकारलीस? गोविंदी कशी सांगणार होती की ही जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली तेव्हा ती किती प्रसन्न होती. त्या प्रसंगासाठी ती किती मनापासून भाषण लिहित होती. किती ओजस्वी कविता तिने त्यासाठी रचली होती. तिला मनापासून वाटत होतं की हा प्रस्ताव स्वीकारल्याने खन्ना प्रसन्न होतील. तिचा सन्मान हा तिच्या पतीचाही सन्मान नाही का? खन्नांना यामुळे काही त्रास होऊ शकेल याची कल्पनाही तिने केली नव्हती. इकडे काही दिवस पतीचं वागणं काहीसं सदय झालेलं बघून तिच्या मनाने उभारी घेतली होती. ती आपले भाषण आणि आपली कविता याद्वारे लोकांना मुग्ध करण्याची स्वप्न पाहत होती. तिने हा प्रश्न ऐकला आणि खन्नांची मुद्रा पाहिली तेव्हा तिच्या छातीत धडधड होऊ लागली. एखादा अपराध केल्यासारखी म्हणाली, डॉक्टर मेहतांनी आग्रह केला म्हणून मी हे काम स्वीकारलं. डॉक्टर तुला विहिरीत उडी मार म्हणाले तर तेव्हा कदाचित इतक्या खुशीने तयार होणार नाहीस. गोविंदी गप्प झाली. तुला देवाने बुद्धी दिली नसेल तर मला का विचारलं नाहीस? मेहता आणि मालती दोघं मिळून ही चाल खेळून माझ्याकडून 2-4 हजार उपटण्याच्या फिक्रीत आहेत आणि मी निश्चय केला आहे की मी एक दमडीही देणार नाही. तू आज मेहतांना नकाराचं पत्र पाठव. गोविंदीनं क्षणभर विचार करून म्हटलं, तुम्हीच लिहा ना, मी का लिहू? बोलणं तुझ्याशी झालं आहे आणि लिहायचं मी. डॉक्टरांनी कारण विचारलं तर काय सांगू? सांग तुझं डोकं. मी या व्यभिचारशाळेला एक थेलासुद्धा देऊ इच्छित नाही. पण तुम्हाला द्यायला कोण सांगतं आहे? खन्ना ओठ सावत म्हणाले, कशी बिंडोक असल्यासारखी बोलतीयेस. तू पाय घालणार आणि काही देणार नाहीस, लोक काय म्हणतील? गोविंदीनं जसं काही संगिनीच्या टोकावर असल्यासारखं म्हटलं. ठीक आहे, लिहीन. आजच लिहायला हवं. सांगितलं ना लिहीन म्हणून. खन्ना बाहेर आले आणि टपाल बघू लागले. त्यांना कार्यालयात जायला उशीर झाला तर शिपाई टपाल घरी आणून देत असे. साखरेचे भाव वाढले होते. खन्नांचा चेहरा फुलला. ऊसाचा दर नक्की करायला जी कमिटी नेमली होती तिने ठरवलं की असा दर नक्की करता येणार नाही. हद तेरेकी. ते पहिल्यापासून हेच सांगत होते. पण अग्निहोत्रीनं बखेडा वाजवून जबरदस्तीने कमिटी बसवली होती. कार्ट्यांच्या तोंडावर चांगलीच थप्पड बसली. मिलवाले आणि शेतकरी
यांच्यातला आपापसातला हा प्रश्न आहे. यात दखल देणारं सरकार कोण? एवढ्यात मिस मालती कारमधून उतरली. कमळाप्रमाणे प्रफुल्लित, दिव्याच्या ज्योतीप्रमाणे तेजस्वी, स्फूर्ती आणि उल्हासाची प्रतिमा असावी तशी. निशंक, निर्द्वंद्व. जणू तिचा विश्वास आहे की या जगात आदर आणि सुखाचं दार तिच्यासाठी उघडलेलं आहे. खन्ना वरांड्यात आले. त्यांनी अभिवादन केलं. मालतीने विचारलं, मेहता इथे आले होते? हो, आले होते. कुठे जाणार काही बोलले? ते काही सांगितलं नाही. कुठे गडप झालेत कोणास ठाऊक. मी सगळीकडे फिरून आले. आपण व्यायामशाळेसाठी किती दिलेत? खन्ना प्रतिस्वरात म्हणाले. मला हा प्रकार नीट समजला नाही. मालतीने आपले मोठे मोठे डोळे वटारले. विचार करत होती त्यांच्याबद्दल दया दाखवावी की रोष. या समजण्या न समजण्यासारखं काय आहे? आणि पुढे मागे समजून घेता आलं असतं, त्यात काय? आता गोष्ट काहीतरी देण्याची होती. मी मेहतांना अगदी निक्षून सांगून पाठवलं होतं. बिचारे घाबरत होते. आपण काय म्हणाल कोणास ठाऊक. आपल्या कंजूशीचे काय परिणाम होतील माहीत आहे. इथल्या व्यापारी लोकांकडून काहीच मिळणार नाही. आपण बहुतेक मला अपमानित करायचा निश्चयच केलेला दिसतोय. सगळ्यांचं म्हणणं होतं लेडी विल्सन पायाचा दगड बसवतील. मी गोविंदी देवींची बाजू घेऊन भांडले आणि सगळ्यांना तयार केलं. आणि आता आपण म्हणताय आपल्याला याबद्दल नीट काहीच कळलं नाही. आपण बँकेतल्या गुंतागुंती समजू शकता. मग इतकी मोठी गोष्ट आपल्याला कळली नाही याचा अर्थ एवढाच की आपण मला लज्जित करू इच्छिता. मालती लालेलाल झाली. खन्ना घाबरले. त्यांचं आखडले पण गेलं. पण त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आलं की ते जर काट्यात फसले असतील तर मालती देखील दलदलीत रुतली आहे. त्यांच्या थैलीवर संकट आलं आहे तर तिच्या प्रतिष्ठेवर संकट आलं आहे. आणि प्रतिष्ठा तर थैलीपेक्षा अधिक मूल्यवान आहे. त्यांच्या मनाने तिच्या दुरावस्थेचा आनंद का घेऊ नये? त्यांनी मालतीला अडचणीत टाकलं होतं. तिला दुखवण्याचं साहस जरी त्यांच्यात नसलं तरी 2-4 गोष्टी सुनावण्याची मिळालेली संधी ते हातची जाऊ देणार नव्हते. आपण अगदी मूर्ख बावळट नाही हेही तिला दाखवू इच्छित होते. तिचा रस्ता अडवत म्हणाले, तू माझ्या बाबतीत इतकी दयाळू झाली आहेस याचं मला आश्चर्य वाटतं. मालतीने भुवया आक्रसत म्हटलं, मला नाही अर्थ कळला. काही दिवसांपूर्वी तू माझ्याशी जशी वागत होतीस तशीच वागणूक आताही आहे. मला तर काही फरक वाटत नाही, पण मला आकाश पाताळा इतका फरक वाटतो. अच्छा, समजा असं मानलं की तुमचं अनुमान बरोबर आहे, पण त्याचा इथे काय संबंध? मी एका चांगल्या कामासाठी तुमच्याकडे मदत मागायला आले. माझ्या वागण्याची परीक्षा द्यायला आले नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की थोडीशी देणगी देऊन तुम्ही यश आणि धन्यवाद यापेक्षा अधिक काही मिळवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे. खन्ना पराजित झाले. ते अशा अरुंद कोपऱ्यात फसले की त्यांना इकडे तिकडे हलण्यासाठीही जागा उरली नाही. ते तिला असं सांगायचं धाडस थोडीच दाखवू शकणार होते की आतापर्यंत तुझ्यावर उधळलेल्या हजारो रुपयांचा हाच पुरस्कार आहे का? शर्मेने त्यांचा चेहरा पडला. खजील होत म्हणाले, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता. तू अगदी चुकीचं समजते आहेस. मालतीने थट्टेच्या स्वरात म्हटलं, देव करो आणि मी चुकीचा अर्थ लावलेला असो. कारण मी ते खरं समजले तर तुमच्या सावलीपासूनही दूर पडेन. मी रूपवान आहे. माझ्या अनेक चाहत्यांमध्ये तुम्ही देखील एक आहात. मी इतर अनेकांच्या भेटवस्तू परत पाठवत होते. आपल्या मात्र सामान्यातल्या सामान्य वस्तूही धन्यवादासहित ठेवून घेत होते. गरज पडली तर तुमच्याकडे मी पैसेही मागत होते. पण आपल्या धनोन्मादात तुम्ही याचा काही वेगळाच अर्थ काढला असेल तर मी तुम्हाला क्षमा करणार नाही. खन्ना जसे काही प्रत्येक शब्दागणिक गजागजाने जमिनीत धसत चालले होते. आता आणखी घाय होण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. मालती, तुझ्या पाया पडतो. आता आणखी अपमान करू नको. बाकी काही नसे ना का, निदान मित्रभाव तरी राहू दे. असं म्हणता म्हणता त्यांनी कपाटातून चेकबुक काढलं आणि 1000 रुपये लिहून घाबरत घाबरत चेक मालतीपुढे केला. मालतीने चेक घेता घेता एक निर्दयी उपहास केला. हे माझ्या व्यवहारांचं मूल्य की व्यायामशाळेची देणगी? खन्ना पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले. पुरे की आता. का माझ्या तोंडाला काळा फासतीयस? मालती जोरजोराने हसली. बघा, दटावलेही आणि 1000 रुपये वसूलही केले. आता तुम्ही पुन्हा कधी असल्या खोड्या काढणार नाही ना?
तू म्हणजे अगदी कोडं आहेस. आज साबित झालं. तुमच्यासाठी कोडं आहे आणि कोडंच राहीन. असं म्हणत पक्षाप्रमाणे ती फुर्रकन उडून गेली आणि खन्ना डोक्याला हात लावून विचार करत बसले. ही तिची चेष्टा आहे की खरं रूप? श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढील भागात गोबर आणि झुनिया शहरात गेल्यानंतर काय काय होतं ते ऐकण्यासाठी भेटूयात. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.